नमस्कार मंडळी, मी आरोही तुमचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आरोही लाईफस्टाईल. आणि इथे गुड मॉर्निंग झालेली आहे आणि शंभू बघा कसा इकडून तिकडं सगळा पसारा काढतोय. हे आदल्या दिवशी त्याचं फोटोशूट झालं तर त्या फोटोशूटचं सगळं सामान आहे, तर त्याला असं झालं मी सगळं बाहेर काढतो. आणि तिकडे असा ओरडलो तो तिकडे बघतोय पप्पांकडे. आणि आम्ही नंतर पुन्हा बाहेर गेलो होतो, थोडंफार आमची खरेदी राहिली होती त्या खरेदीसाठी. तर हे बघा, हे आम्ही सगळं खरेदी करून आलो. हे बेस्ट ऑफ लक किट आहे, असं आणलं होतं आम्ही. हे रिटर्न गिफ्ट द्यायचं होतं आम्हाला. आणि हे वेफर चॉकलेट होती आणि हा नोटबुक. इथे आले आणि शंभू पप्पा झोपले, तर त्याचे काका आणि मी पॅकिंग करत होतो. तर शंभू लगेच उठला आणि आता ते म्हणतो ते मला वेफर खायला दे. तर आमचे इथे बघा सगळे रिटर्न गिफ्ट पॅक करून झाले होते. हे असे छान मस्त रिटर्न गिफ्ट केलेत आम्ही, म्हणजे लहान मुलांचा बड्डेचा, लहान मुलांना छान वाटतं. आणि मी दुसऱ्या दिवशीची तयारी करत होते. आणि त्यानंतर आम्ही सोनाराकडे गेलो, कारण शंभूच्या आजीने त्याच्यासाठी गिफ्ट घेतलं होतं. ते कानातले डूल घेतले होते, तर ते घालायसाठी आम्ही गेलो होतो रात्री सोनाराच्या दुकानात. तर ते शंभूच्या पप्पांना जास्त भीती वाटत होती की शंभूला लागेल का काय. आणि शंभू तर एवढा काही हे नव्हतं करत, थोडंसं दुखत होतं पण एवढं काही हे नव्हतं करत, कारण त्याच्या कानाला ऑलरेडी घेत होते आणि डोसे केले होते. आणि हे संध्याकाळी बड्डेचं सेलिब्रेशन रात्री 12 वाजता, तर हे त्याच्या पप्पांनी केलं होतं स्वतः. आणि हा छानसा केक जो त्याच्या पप्पांच्या आवडीने आणला होता. सगळे आजी, पणजी, आत्या, काका, दादा, दुसरी आजी सगळे बसले होते. आणि शंभू फोटो काढायला खूप एक्सायटेड होता आणि स्वतःच हॅपी बर्थडे म्हणलं की टाळ्या वाजवत होता. आणि त्याला इतकं छान वाटत होतं की हे सगळे मला का बघतात, ते माझे फोटो का काढतात, ते त्याला खूप एक्साइटमेंट वाटत होती. आणि बलून्स, लाईटिंग बघून अजून त्याला छान वाटलं. आणि इथे रात्री 12 वाजता आम्ही शंभूचा फर्स्ट बड्डे केक कापला. इतकं छान फिलिंग वाटत होतं ना, की म्हणजे आत्ता मी व्हॉईस ओव्हर देता नुसता हा व्हिडिओ बघितल्यानंतर इतकं छान फील येत होतं. आणि हा दुसऱ्या दिवशी ॲक्शन करतो ना शंभू. आणि इथं हे पणजीची त्याच्या गडबड चालू होती, सगळ्यांना केक खायला घालायची, खा म्हणून. आणि शंभू बघतोय की केक का सगळे खातात, ते मला का चारत नाही, आणि आता नको म्हणतो. तर आम्ही त्याला फोटो काढायसाठी म्हणत होतो की धर 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 धर. सगळे लाईन वाईज येतात. ते हा आमच्या मोठ्या ताईंचा बारका मुलगा आहे, म्हणजे शंभूचा दादा आहे. आणि मी शंभूला म्हणलं शंभू खा ना थोडंसं. तर शंभूने खाल्ला आणि गार लागला त्याला केक, तर नको म्हणला. मग मी तो शंभूच्या पप्पांना चारला. मी नको म्हणलं कारण माझ्या श्रावण महिन्याचा उपवास होता. आणि शंभूने शेवटी फायनली केक खाल्ला तो, आणि त्याला आवडला पण तो केक. आमचे फोटो काढण्यासाठी गडबड चालली होती, कारण 12-1 वाजेपर्यंत शंभू झोपायचा टाईम आहे त्याचा. थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग.